शिंदे खासदार श्रीकांत शिंदे अखेर किंगमेकर ठरलेले आहेत अंबरनाथ नगर परिषदेमध्ये. ओके ओके खासदार श्रीकांत शिंदे किंगमेकर ठरलेले आहेत. कसं जमवलं सगळं हे गणित? अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज फडकलेला आहे. लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेलाच दिलं होतं. 59 पैकी 27 अधिक 1 28 असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे निवडून दिले होते. मला वाटतं 50% पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं. त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मतं जर मोजली तर जे नगराध्यक्ष झालेत त्याच्यापेक्षा 10,000 मतं जी आहे शिवसेनेला जास्त पडले. तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं. पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही. पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा अंबरनाथ वरती स्थापन झालेली आहे. उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहेत. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सगळ्या नगरसेवकांचं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर असं देखील सांगितलं जातंय की हे 4 नगरसेवक डिस्क्वालिफिकेशन त्यांचं होणार आहे. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? बघा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमाने झालेल्या आहेत. जो गट तयार झालेला आहे तो गट शिवसेना असेल, हे 4 नगरसेवक आणि अधिक 1 असा 32चा गट हा नियमाने त्या ठिकाणी कलेक्टर कार्यालयामधून ऑफिशियल त्याची नोंद झालेली आहे, त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि 30 दिवसाचा जो नियम असतो की बाबा कुठलाही पार्टी एका गटामधून जे आहे ते विड्रॉ करू शकते आणि दुसऱ्या गटामध्ये जॉईन करू शकते. तर त्या आधारावरती जे आहे हा गट जो आहे हा स्थापन झालेला आहे. आणि त्यांचा जो गट आहे पहिलं त्यांनी त्यांच्या गटची सुधारणा करायला पाहिजे होती. त्यांचा गट जो होता तो भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि अपक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस जे 12 सदस्य होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असा त्यांचा 32 लोकांचा जो आहे तो गट नोंद अगोदर झाली होती. आता तुम्ही त्या काँग्रेसचे जे 12 लोक होते त्या काँग्रेसच्या 12 लोकांना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला. तर तुमच्या गटामध्ये जे आहे हे इंडियन नॅशनल काँग्रेस असं नसायलाच पाहिजे. त्या जागी जे आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असं राहायला पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील जे आहे 4 सदस्य त्यांनी देखील विड्रॉ त्याच्यातून केला. तर तुम्हाला एक सभा घेऊन तो जो गट आहे तो गट मॉडिफाय करावा लागला पाहिजे होता आणि तो नोंद त्याची जी आहे ती त्या ठिकाणी करायला पाहिजे होती. पहिलं स्वतःचे ज्या तुमच्या पक्षामध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक आलेत त्याचं करेक्शन तुम्ही केलं नाही तर तुमचा व्हीप जो आहे हा कशा प्रकारे व्हॅलिड जो आहे हा धरला जाईल हा देखील हा मोठा प्रश्न आहे. आम्ही जे केलेलं आहे, शिवसेनेने जे केलेलं आहे हे पूर्णपणे व्हॅलिड, लेजिटिमेट जे आहे हे मान्यता प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि आज शिवसेनेच्या बहुमताने आज सदा मामा पाटील आज उपनगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेले. श्रीकांत शिंदे यांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांना धक्का दिलाय का या निमित्तानं? बघा, मला कोणाला धक्का द्यायचा नाही. या ठिकाणी जेव्हा निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष निवडून आले, तेव्हा नॅचरल अलायन्स म्हणून बीजेपी आणि शिवसेना यांनी एकत्रित जे आहे ते सत्ता स्थापन या ठिकाणी करायला पाहिजे होती. शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी अंबरनाथ मध्ये ज्याचे सदस्य संख्या जे आहे 27 अधिक 1 28 असून सुद्धा शिवसेनेला लांब ठेवण्याचं काम आणि काँग्रेसला सोबत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या याकडच्या स्थानिक नेत्यांकडून झालं. त्याच्यावरती जे आहे हे पूर्ण गदारोळ जो आहे हा पूर्ण देशामध्ये झाला. आम्हाला सांगितलं होतं की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे आहे सत्ता स्थापन करतील. माझं बोलणं जे आहे मला स्वतः समोरून जे आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला होता. बाकी सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेबरोबरच जे आहे या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे. पण असं काय झालं की जिथे शिवसेना जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला बाजूला ठेवलं, काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सत्ता स्थापन करण्याचं गणित जे आहे ते या ठिकाणी झालं. सदा मामांना देखील जे आहे महायुतीमध्ये काँग्रेसला घेतल्याचा जो आहे हा राग आहे. म्हणून सदा मामांनी जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. म्हणून महायुतीमध्ये जे आहे आज सत्ता या
नगरपालिकेमध्ये बसलेली आहे. पण भाजपा या सगळ्याचा दाखला राज्यात ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देण्याची शक्यता आहे. याच्यावर काही परिणाम होईल? काय देणार की काँग्रेस बरोबर घेतलं? महापालिकेच्या युतीवर तुमच्या याच्यावर काही परिणाम होईल? महायुतीवरती कुठलाही परिणाम नाही होणार, कारण की जिथे जिथे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तिथे तिथे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र मिळून सत्ता स्थापन केलेली आहे. माझी बैठक जी आहे ही करंजुले साहेबांबरोबर देखील झाली. एक दिवसा अगोदर 2 तास आम्ही जे चर्चा त्या ठिकाणी केले, त्यांना मान्यता देखील झाली की बाबा 2 सभापती त्यांना आणि बाकी सभापती जे आहे हे 4 सभापती शिवसेनेकडे राहतील, उपनगराध्यक्ष पद राहील शिवसेनेकडे, असं सगळ्या बोलणी झालं. त्याच्यावरती चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी देखील त्याला मान्यता जी आहे दिली की आपल्याला जे आहे नॅचरल अलायन्स, म्हणजे आम्हाला जरी बाजूला ठेवलं यांनी, स्थानिक नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला जरी शिवसेनेला बाजूला ठेवलं, आम्ही जी आहे ती सदस्य संख्या जी आहे ही 32 केली, बहुमत केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळे स्थानिक नेते गुलाबराव करंजुलेजी, अभिजित करंजुले हे माझ्यापर्यंत आले, माझ्याकडे आले, माझ्याबरोबर चर्चा केली, मला रिक्वेस्ट केली की बाबा आपण जी आहे ती आता जरी तुमची अलायन्स झालेली आहे, गट फॉर्म झालेले आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आपण एकत्र जाऊ. आम्ही देखील मोठ्या मनाने जे आहे आपण एकत्र सत्ता स्थापन करू. आमची सत्ता स्थापनेसाठी जे आहे चर्चा झाली. बाबा वाटाघाटी त्या ठिकाणी, बाबा किती पदं कोणाला मिळणार याच्यावरती देखील बोलणं झालं. पण मला वाटतं जी लोक काँग्रेसमधून आली भारतीय जनता पार्टीमध्ये, ती लोक जी आहे ही भारतीय जनता पार्टीला वेटीस धरतायत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कुठेतरी जे आहे हे प्रॉब्लेम झाला असेल. मी त्यांना दोष देत नाही. आपण सगळीकडे युती, केंद्रामध्ये युतीमध्ये आहोत, राज्यामध्ये युतीमध्ये आहोत. आम्हाला आवडलं असतं की या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जी आहे जर झाली असती तर आम्हाला देखील खूप आनंद जो आहे तो या ठिकाणी झाला असता. पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या बहुमत जरी असेल शिवसेनेकडे आज, तरी या अंबरनाथ मध्ये चांगली कामं झाली पाहिजे. त्याच्यासाठी आमचा सगळ्या नगरसेवकांचा जो आहे हा या ठिकाणी पुढाकार असेल, पूर्णपणे सपोर्ट असेल. कुठेही जे आहे विरोधाला विरोध करण्याचं काम जे आहे ते आमची लोक या ठिकाणी करणार नाही. जर बघितलं आमने सामने आले होते, घोषणाबाजी करण्यात आली होती भाजपकडून शिंदेच्या शिवसेना. घोषणाबाजी तर होणार ना, आता इलेक्शन आहे तर. ओके ओके सर. मामा, आज उपनगराध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे, काय सांगाल? गावात जल्लोष देखील साजरा करण्यात आलेला आपला, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, खरं म्हणजे आमचे 4च नगरसेवक आहेत. पण ईश्वराची पण अशी करणी असतं का सत्तेसाठी दोन्हीकडे आमच्या 4ची गरज भासली. त्याच्यामुळे दोन्ही सत्ते बनवणारे जे गट होते ते आम्हाला शोधत होते, समजलं का? मग आम्ही त्याच्यामधून एक अशी पार्टी शोधली, एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना या महायुतीमध्ये आम्ही सामील झालो आणि त्यांनी आम्हाला अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान केलं. आज त्याची निवडणूक झाली. मला वाटतं 27 विरुद्ध 32 असा सामना झाला. म्हणजे जवळपास 5-7 मतांनी सदामामा निवडून आला आणि आज लगेच चार्ज पण दिला मला, खुर्चीचा कॅबिन पण आज दिली लगेच. आणि खासदार साहेब आले होते, श्रीकांत शिंदे साहेब, आणि त्यांनी सुद्धा आमच्यासाठी खूप काही केलं. जवळपास 1 आठवडा बाहेर नेऊन ठेवलेले आमच्या चौघांना एका अनाथली तिथं. मग आज आम्ही निवडणूक आहे म्हणून सकाळी लवकर आलो आणि ती प्रक्रिया पूर्ण केली. एकीकडे अंबरनाथ विकास आघाडीला तुम्ही पाठिंबा दिला होता, असं काय घडलं की रातोरात शिवसेनेला पाठिंबा दिला? बरोबर आहे. बघा, युती म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादांची एनसीपीची, बरोबर ना? पण त्याच्यामध्ये काँग्रेसला सामील केल्यामुळे थोडेसे आम्ही नाराज झालो त्याच्यात. आणि काँग्रेसवर सामील झाल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी त्यांना तडकाफडकी लगेच त्या कारवाई केली निलंबनाची. आणि ते निलंबनाची कारवाई करता करता ते लोक ताबडतोब लगेच बीजेपी मध्ये प्रवेश केला. कारण महायुतीमध्ये काँग्रेस ही महाराष्ट्रात कुठेच नाही. त्याच्यामुळे आम्ही बीजेपीशी थोडं नाराज झालो आणि मग आम्ही यांच्या श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या या शिवसेनेमध्ये सामील झालो. आम्हाला त्यांनी न्याय दिला चांगला. गावात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलेले आज. नाही, खरं म्हणजे जेव्हा निवडून आल्यानंतर चार्ज घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला, बाबासाहेबांना हार घातला, महात्मा गांधींना हार घातला. आणि मग एक आपल्या आगरी कोली प्रथेप्रमाणे एक महिलांचा एक डान्स मागवला होता, जो आपण
हल्दीला वगैरे लग्न कार्यात वाजू अशा या लहान लहान मुलीने त्यांची कला दाखवली. जवळपास ते एक 4-5 तास आमच्या बरोबरच होत्या. अंबरनाथला पण आमच्या मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क या ठिकाणी सुद्धा त्यांची कला त्यांनी सादर केली आणि बरं वाटलं. कुठेतरी आपण जेव्हा निवडून जातो समाजाची पण कुठे आठवण राहिली पाहिजे म्हणून आम्ही आगरी कोळी हा नृत्य त्या ठिकाणी ठेवला. या ठिकाणी अश्विनी पाटील यांना देखील स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे. हो, ते थोडस डिस्प्यूट आहे, पण लगेच खासदार साहेबांनी कलेक्टरला फोन केला आणि सांगितलं का ते करण्यात येईल, कारण त्यांनी ते चुकीची माहिती दिली होती. कारण आम्ही जर आमचे 32 आहेत तर 32 मध्ये आमचे 3 जायला पाहिजेत ना. तर त्यांनी काय केलं, ते 32 काँग्रेसचं दाखवलं आणि बीजेपीचं दाखवलं पूर्वीचा गट. मग त्यांना सांगितलं आज जी लढाईमध्ये जो मतदान झाले 32चं त्या बेसवरच आम्हाला 3 पाहिजेत ना. मग ते खासदारांनी कलेक्टरशी बोलून ते करण्यात येईल सांगितलं. ओके.